राजेश हेगडे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. काल त्यांनी देखील चांगला प्रयत्न केला, चांगलं क्रिकेट त्यांच्याकडून देखील पाहायला मिळालं. काल ही स्पर्धा सर्वात जास्त नेते सरांनी एन्जॉय केली. मनमुराद आनंद त्यांनी लुटला आणि आपण सारेजण आनंद लुटत आहोत या स्पर्धेचा. सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन कल्याण आयोजित एसीए प्रीमियर लीग 2025. उरण संघ आपला एक राखीव प्रतिनिधी पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. सलामीची जोडी घारे आणि अक्षय देशमुख. दूसरा सेमीफाइनल मुकाबला खेल की शुरुआत होने जा रही है. पहला ओवर लेकर साहिल तैयार होते हुए उरण सुपर किंग्स की ओर से. एक तरफ उरण के सुपर किंग्स, दूसरी तरफ ठाणे सर्कल के टाइगर्स. और किसकी दहाड़ रहेगी इस मैच में, कौन पहुंचेगा फाइनल में, ये देखने वाली बात है. रोमांचक मैच की उम्मीद यहां पर मौजूद तमाम दर्शकों को. घारे स्ट्राइक लेने की तैयारी में, फील्डिंग का मुआयना करते हुए ऑन साइड में नजर डाली है, उसके बाद सामने देख रहे हैं, ऑफ साइड में भी देख चुके हैं और अब खेलने के लिए तैयार होते हुए. मैच की पहली गेंद लेकर साहिल. बढ़िया गेंद, टप्पा पड़ने के बाद जरूर थोड़ी सी मूव हुई थी, वहां पर हड़बड़ाहट के साथ खेल पाए थे. थोड़ी झिझक थी रन ले ना ले, लेकिन आखिरकार सिंगल चुराया गया है और अंपायर का इशारा कमाल का आता हुआ लेग बाइस का. क्या बात है. तीनों अंपायर्स विष्णु सर, शैलेश सर और डीके सर, तीनों अंपायर्स के जो निर्णय रहे हैं पूरे टूर्नामेंट में बहुत ही कमाल के, जबरदस्त अंपायरिंग. अंपायर विष्णु इस समय मुख्य अंपायर की भूमिका में, वो काफी एंजॉय किया, उन्होंने एंजॉय कराया है दर्शकों को भी. यहाँ पर शॉट अच्छा था, लेट खेले थे, बाउंस था उस गेंद में, दिशा दिखाई और सिंगल से अपना खाता खोलते हुए बल्लेबाज अक्षय देशमुख. खतरनाक बल्लेबाज है, गेंद के मेरिट पर कमाल कमाल के शॉट्स खेलते हैं. फुल लेंथ ड्राइव किया फ्रंट फुट पर, गैप में निकाल नहीं पाए. एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद, लेकिन सिंगल लेने से रोक नहीं पाए हैं वहां पर बैट्समैन को. इस सिंगल के चलते अक्षय पहुंचे हैं 2 पर. टीम का स्कोर 3 रन बिना किसी नुकसान के. 5-5 ओवर का ये सेमीफाइनल मुकाबला. कल पहला सेमीफाइनल मुकाबला खेला गया था शाम के सत्र में, जिसको कल्याण ईस्ट फाइटर्स ने जीता डेयर डेविल्स फ्लाइंग स्क्वाड को परास्त करते हुए. शॉर्ट गेंद है, शॉर्ट पिच गेंद पर बहुत ही मजबूती के साथ खेलते हैं बल्लेबाज घारे. शानदार शॉट और पहला चौका निकलता हुआ इस सेमीफाइनल मैच का. रहा था, लेकिन इस बार पटकी हुई गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की दिशा में उस गेंद को खेलने में कामयाब रहे, पुल करते हुए खूबसूरत चौका.
स्कोर अब 7 बिना किसी नुकसान के। इस बार तेज करने की कोशिश, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं है। अंपायर वाइड का इशारा करते हुए, वाह, इस बार लगभग कमिट हो गए थे फ्रंट फुट पर। ऑन साइड में टर्न करने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले में संपर्क बना नहीं पाए। शरीर से लगकर वहीं पर उलझ कर रह गई थी गेंद। कोई रन नहीं इस गेंद पर। पहले ओवर का खेल प्रगति पर। स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के। पहले बैटिंग करते हुए टॉस जीतने के बाद इस सेमीफाइनल मैच में ठाणे सर्कल टायगर्स। डीजे वाल्याला मी विनंती करेन, पंच विष्णू एन्जॉय करतात आपल्याला, आणि देवादेवा ते छोटे गीत लागणं फार गरजेचं आहे। इस बार बाउंस तो अच्छा था, लेकिन दिशाहीन। देखिए, हर वाइड पर एक अलग प्रकार का इशारा आता है अंपायर विष्णु सर। और फिर से विविधता है अंपायरिंग में, उनके डिसीजन देने के स्टाइल में। रन संख्या दोहरे अंकों में प्रवेश करती हुई। ओवर थोड़ा लंबा चलता हुआ साहिल का। दिशाहीन गेंदबाजी हो रही है। स्कोर अब 10 रन विदाउट लॉस। ऑन साइड में खेलने का प्रयास, पीछे निकल गई है गेंद, और अब डिक्लेयर का इशारा करते हुए अंपायर। इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के ठाणे सर्कल टाइगर्स। टाइगर्स ने धुआंधार बल्लेबाजी की थी पहले मैच में, और पूरी तरह से छाए हुए थे अक्षय देशमुख। लेकिन वो मैच अलग था, वो परिस्थितियां भी थोड़ी भिन्न थी। सुबह का सत्र था, अब तेज कड़ी धूप मैदान में दोपहर का सत्र है। सामने एक बेहतरीन टीम आ गई है, और एक ऐसी टीम जिनके पास अच्छा खासा बॉलिंग अटैक मौजूद है। उरण सुपर किंग्स, बुलंद हौसले हैं उनके, क्योंकि 2 लगातार मैच जीते हैं उन्होंने। तो ये चुनौती काफी अलग प्रकार की है अक्षय के लिए, और अक्षय भी इस बात को भली भांति जानते होंगे। कोशिश करेंगे कि एक लंबी पारी खेले। कुछ देर क्रीज पर टिक जाते हैं तो निश्चित रूप से काफी आकर्षक शॉट्स उनके बैट से देखने को मिल सकते हैं। और शुरुआत ठीक ठाक है। 11 रन बने हैं पहले ओवर की समाप्ति पर। पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। नेवर लेकर गेंदबाज विपुल। पटकी हुई गेंद स्लैश कर दिया है कवर पॉइंट के ऊपर से। फील्डर गेंद का पीछा कर रहे हैं, और गेंद डिक्लेयर जोन की तरफ ट्रेवल करती हुई। देखना है डिक्लेयर जोन में पहुंची है या नहीं। इसी बीच 2 रन पूरे करते हुए बल्लेबाज। फील्ड प्लेसमेंट को देखते हुए एक अच्छा स्ट्रोक था, क्योंकि वहां पर डीप में कोई प्रोटेक्शन नहीं था। टाइमिंग जरूर 100% तो नहीं थी, लेकिन इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे थे। यह बिल्कुल ओवर पिच है, तान दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से। खूबसूरत स्ट्रोक, 6 रन। बाजी की यही खासियत है। इस बार थोड़ा फ्लाइट दिया था गेंदबाज ने, और बिल्कुल उनके पाले में गेंद थी। गेंद के मेरिट पर खेलते हैं, स्पॉन्टेनियस रहते हैं, कभी भी मन बनाकर तैयार नहीं रहते हैं। देखिए, जैसी गेंद वैसा शॉट। इस बार स्विंग कर दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। एक और छक्का। निकलते हुए अक्षय के बल्ले से। ये थोड़ी दिशाहीन गेंद भी थी, थोड़ी पीछे भी रखी हुई थी लेग स्टंप की दिशा में, और बिल्कुल हिट मी बॉल जिसे कहा जाता है वैसी गेंद थी। उसका पूरा फायदा उठाते हुए अक्षय स्कोर बढ़ता हुआ 25 रन बगैर नुकसान के। एक बार फिर से फ्लाइंग स्टार्ट देते हुए अपनी टीम को अक्षय देशमुख।
विपुल राइट आर्म वो द विकेट। इस बार सीधे फील्डर के पास मौका बन सकता था, लेकिन सिंगल तो चुरा लिया है। और अब दूसरे की भी कोशिश, ओवर थ्रो का भी फायदा उठाते हुए बल्लेबाज। अच्छा दौड़ते भी है, अच्छे शॉट्स भी लगाते हैं, काफी फिट खिलाड़ी है अक्षय। और दर्शकों को मंत्रमुग्ध करते हुए अपने बल्लेबाजी के बदौलत रन संख्या 27 पर पहुंच चुके हैं। विकेट्स निकालने होंगे यहाँ पर उरन के गेंदबाजों को। जल्द से जल्द इस पार्टनरशिप को तोड़ने का प्रयास करना होगा। इस बार सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है बॉलर के पीछे, फील्डर तैनात है वहां पर। एक रन जरूर मिलेगा और एक से ही संतुष्ट होना पड़ेगा। रन संख्या 28। 19 पर बैटिंग करते हुए अक्षय और घारे खेल रहे 5 पर। घारे ने पहले मैच में भी हमने देखा था कि उनका बहुत अच्छा साथ दिया था अक्षय देशमुख का। राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। इस बार मिस टाइम जरूर हुआ है स्ट्रोक, लेकिन फील्डर काफी दूर थे। विकेट कीपर गेंद तक पहुंचते हुए बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में तब तक एक रन बड़े ही इत्मीनान के साथ पूरा कर लिया है बल्लेबाजों ने। और इसके साथ ही ओवर खत्म होता हुआ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। ठाणे टीम का स्कोर 29 रन बिना किसी नुकसान के। रन बनाने का औसत 14.50 रन प्रति ओवर। और कहीं ना कहीं बल्लेबाज कोशिश करेंगे कि इस औसत को बरकरार रखे आखिर तक, ताकि 70+ टारगेट सेट किया जाए। वैसे बहुत रेयर हमने देखा है कि 5 ओवर में 50+ टोटल चेज किया गया हो। वसई सुपरस्टार ने जरूर आज 55 रनों का जो लक्ष्य था उसका सफलता के साथ पीछा किया था, लेकिन दूसरे मैच में वसई सुपरस्टार्स की टीम परास्त हो गई। वुरन सुपर किंग्स ने मात दी उनको। क्लीन बोल्ड, टीम को जरूरत थी विकेट की और तीसरे ओवर की शुरुआत में मिलती हुई विकेट। पर एक आक्रामक शॉट खेलना, हालांकि राहुल भी अच्छे स्ट्रोक प्लेयर है और अच्छा प्लेटफॉर्म मिला है उनको। सलामी बल्लेबाजों ने नींव अच्छी रखी है, उस पर कैपिटलाइज करने की कोशिश हो सकती है। इस बार बल्ले पर लिया जरूर है, कुछ खास टाइमिंग नहीं। फील्डर का प्रयास अच्छा था, हाथों से छिटकी है गेंद, लेकिन ज्यादा दूर नहीं जाएगी और महज एक रन लेने का मौका वहां पर राहुल के पास। राहुल अपना खाता खोलते हुए इस सिंगल के चलते ठाणे टीम का स्कोर अब 30 रन, एक खिलाड़ी आउट। तीसरे ओवर का खेल चल रहा है। अक्षय का जो रोल है यहां से और ज्यादा महत्वपूर्ण बन जाता है उनकी टीम के लिए। शुरुआत काफी अच्छी मिली है और इस पारी को कितना लंबा लेकर जाएंगे ये देखने वाली बात है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन शायद चाहते हैं गेंदबाज साहिल। पहला ओवर उनका ठीक ठाक रहा था, विकेट भले ही नहीं मिला था लेकिन बहुत अधिक रन्स खर्च नहीं किए थे। और बेहतरीन स्ट्रोक, लॉफ्टेड स्क्वायर ड्राइव, लेकिन गेंद डिक्लेयर जोन में 2 रन मिलेंगे। मैदान के चारों दिशाओं में शॉट्स खेलने की क्षमता रखते हैं अक्षय। इम्प्रोवाइज क्रिकेट बहुत कम खेलते हैं, वो बिल्कुल ऑर्थोडॉक्स स्टाइल में बैटिंग करते हैं, परंपरागत शैली उनकी, और उसी के बलबूते पर काफी कामयाब भी साबित हुए हैं। जोरदार तरीके से बल्ला घुमाया था, ये बल्ले के बेहद करीब से गुजरी है, अपील हुई वहां पर, लेकिन अंपायर का इशारा वाइड।
थोड़ा सा वक्त लिया अंपायर ने, सोचा समझा, फिर अपना फैसला सुनाया। लेग स्टंप के बाहर थी गेंद। स्कोर आगे जाता हुआ 33 रन। वैसे साहिल का स्पेल अभी तक बहुत अच्छा रहा है। एकमात्र विकेट जो गिरा है वो भी उनके खाते में। लगभग यॉर्कर लेन पर उसको खेल दिया है। बैट का फेस खोलते हुए डिक्लेयर जोन में। इस बार केवल 1 रन मिलेगा। बहुत अधिक आजादी बरतने का मौका इस ओवर में अभी तक तो नहीं दिया है साहिल ने। पिछले ओवर में 2 बैक टू बैक छक्के जड़े थे। अक्षय ने विपुल के विरुद्ध आक्रमण किया था। स्कोर अब 34 रन। अक्षय खेलने के लिए एक बार फिर से तैयार होते हुए। अच्छी गेंद, मिस टाइम था स्ट्रोक। खेलना चाहते थे शायद कवर्स में, गेंद गई है पॉइंट के पीछे और फिर से 1 रन के लिए डिक्लेयर जोन में। जबरदस्त स्पेल की समाप्ति करते हुए साहिल एक खतरनाक बैट्समैन के विरुद्ध अच्छी गेंदबाजी की है उन्होंने। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 35 रन, 1 विकेट के नुकसान पर। 1/35। 2 ओवर में 29 बने थे, लेकिन पिछले ओवर में सिर्फ 6 रन आए हैं। रनों पर अंकुश लगाने में कामयाब हुए साहिल। और 2 ओवर में मात्र 16 रन खर्च किए उन्होंने। गेंदबाजी में पहला बदलाव तन्मय आक्रमण पर आते हुए ओरेंज सुपर किंग्स की ओर से। ये आखिर के 2 ओवर्स बहुत ही महत्वपूर्ण ओवर्स दोनों टीमों के दृष्टिकोण से। और जिस तरह से पिछले ओवर में गेंदबाजी हुई है उसी तरह से यदि धारदार गेंदबाजी होती है तो यहां से तो 50 के अंदर भी रोका जा सकता है। हालांकि यह कहना आसान है, करना उतना ही मुश्किल, क्योंकि 2 खतरनाक बल्लेबाज क्रीज पर। हवा में गेंद और आउट। बेहतरीन कैच डीप में। बहुत ही बेहतरीन कैच साहिल द्वारा। अच्छा योगदान देते हुए अपनी टीम के लिए। लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग कर रहे हैं, आगे की तरफ दौड़ते हुए गेंद को कैच किया है उन्होंने। लॉन्ग ऑन को क्लियर करना चाहते थे बल्लेबाज राहुल वहां पर, लेकिन बल्ले के बीचों बीच पूरी तरह से ले नहीं पाए थे। पर्याप्त एलिवेशन भी नहीं था स्ट्रोक में। नंबर 4 पर आए हैं बल्लेबाजी के लिए राघव। ठाणे टीम का स्कोर इस समय 35 रन, 2 विकेटों के नुकसान पर। और पहली गेंद पर सफलता प्राप्त कर चुके हैं तन्मय। राउंड द विकेट से फुलर लेन ड्राइव किया। यहां पर भी मौका था, हालांकि गेंद को रोका गया है, लेकिन जो रनआउट का अवसर उत्पन्न हो रहा था उसको बना नहीं पाए हैं। थोड़ा शांत अब खेल चलता हुआ। पहले 2 ओवर्स में बल्लेबाज पूरी तरह से हावी नजर आ रहे थे, लेकिन तीसरे ओवर से अच्छी वापसी की है ओरेंज सुपर किंग्स के गेंदबाजों ने। अक्षय ने तो उम्दा बल्लेबाजी की है, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन अन्य बल्लेबाजों से भी उनको साथ चाहिए, क्योंकि अब ज्यादा गेंदें शेष नहीं है। ऐसे में दोनों तरफ से आक्रमण होगा तो एक बड़ा टोटल बन सकता है। शॉट कड़क है और बिल्कुल गैप में तो खेला है, लेकिन पीछे है फील्डर। क्योंकि यहां पर हम देखते हैं कि पीछे की तरफ बाउंड्रीज नहीं है, तो ऐसे में सामने जो फील्डर्स होते हैं उनकी संख्या थोड़ी ज्यादा नजर आती है, क्योंकि जो फाइन लेग थर्डमैन की तरफ आमतौर पर फील्डर रहते हैं वो आप सामने प्लेस कर जाते हो। इसीलिए कभी कभी मिड ऑफ भी रहता है और लॉन्ग ऑफ भी रहता है। मिड ऑन होता है, उसके बावजूद भी हम लॉन्ग ऑन पर फील्डर देखते हैं। हवा में है गेंद, इस बार सुरक्षित शॉट बॉलर के सिर के ऊपर से, खूबसूरत स्ट्रोक, 4 रन।
जोरदार तो नहीं था लेकिन दमदार जरूर था, ताकतवर शॉट नहीं था, टाइमिंग बेहतरीन थी। राघव के बल्ले से 4 रन, स्कोर बढ़ता हुआ 41 रन 2 विकेटों के नुकसान पर। आप देख रहे हैं सेमीफाइनल मुकाबला एसीए प्रीमियर लीग 2025 का। मिस टाइम स्ट्रोक, हवा में गेंद और आसान सा कैच कवर पॉइंट पर, विकेट गिरता हुआ राघव आउट होकर पवेलियन में लौटते हुए। अच्छी पार्टनरशिप हुई थी लेकिन अब 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। टीम का स्कोर 41 रन। फुल टॉस गेंद पर आउट हुए हैं। राघव ऑन साइड में खेलना चाहते थे लेकिन बैट का फेस कहीं ना कहीं थोड़ा जल्दी क्लोज कर बैठे, जिसके चलते वो लीडिंग एज लगा और एक आसान सा कैच केतन के लिए। नए बैट्समैन नंबर 5 पर प्रमोद आए हैं। अक्षय अभी भी डटे हुए हैं लेकिन एक छोर से लगातार विकेटें गिरती जा रही है। तन्मय एक बार फिर से राइट आर्म राउंड द विकेट, बहुत अच्छी लेंथ, कोन बनाती हुई गेंद गुड लेंथ पर पिच कराया, बाहर की तरफ निकाला राउंड द विकेट से और बीट किया बैट्समैन को। इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ तन्मय का। 2 खिलाड़ियों को चलता किया उन्होंने इस ओवर में और सिर्फ 6 रन खर्च किए। 4 ओवर की समाप्ति, स्कोर 41 रन 3 विकेटों के नुकसान पर ठाणे सर्कल टाइगर्स। काफी अच्छी नोकझोंक रही है गेंद और बल्ले के बीच में अभी तक इस मैच में। पहले 4 ओवर के खेल में पहले 2 ओवर्स में बल्लेबाज हावी नजर आए लेकिन पिछले 2 ओवर्स में पूरी तरह से दबदबा रहा है गेंदबाजों का। सबऑर्डिनेट इंजीनियर्स एसोसिएशन कल्याण द्वारा आयोजित ये खूबसूरत भव्य दिव्य टूर्नामेंट एसीए कप 2025 कल आगाज हुआ था, आज अंजाम। कल्याण की एक टीम फाइनल में, कल्याण ईस्ट फाइटर्स, उनके सामने चुनौती किसकी रहेगी ये देखने वाली बात है। इस मैच में जो जीतेगा वो फाइनल खेलेगा। दोनों भी मजबूत टीमों के बीच ये गेंद और बल्ले के बीच का घमासान है। 4 ओवर में 41 बने हैं, अंतिम ओवर का खेल शुरू होने को है और गेंदबाजी के लिए मिश्रा जी चाहेंगे कि जिससे पिछले ओवर में गेंदबाजी हुई है वैसे ही गेंदबाजी करे और 50 के अंदर भी यहां से रोकने में कामयाब हो जाते हैं तो निश्चित रूप से काफी खुश रहेंगे ओरेंज सुपर किंग्स के कैप्टन और उनके फैंस। ओवर की पहली गेंद, सामने अक्षय, बैकफुट पर जाकर पुल कर दिया है, आसमान में गेंद और हवा से बातें करती हुई मैदान के बाहर, 6 रन। योगेश टेनिस क्रिकेटला मी विनंती करेन, पंच विष्णू यांचे हे रील्स आज बनलेच पाहिजेत। कमाल के अंपायर, कमाल के डांसर अंपायर विष्णु। 6 निकला है, भले ही पिछले 2 ओवर में 3 खिलाड़ी आउट हुए हैं लेकिन ठाणे के 6 किंग अभी भी क्रीज पर मौजूद है। अक्षय देशमुख, तीसरा 6 इस पारी में उनके बल्ले से। स्कोर 47, 3 विकेटों के नुकसान पर। बेस्ट पॉसिबल स्टार्ट टू द ओवर फॉर टीम ठाणे। पहली गेंद पर बड़ा हिट आना निश्चित रूप से गेंदबाज के लिए उतने अच्छे संकेत नहीं, उनके टीम के लिए उतने अच्छे संकेत नहीं। फिर से शॉर्ट पिच गेंद, एक और खूबसूरत पुल शॉट, एक और छक्का।
तो फिर यही हश्र होता रहेगा, क्योंकि शॉर्ट बॉल पर तो और ज़्यादा मजबूती के साथ खेल रहे हैं। वैसे उनको गेंदबाजी करना बहुत डिफिकल्ट है, हमने देखा है कि आगे भी गेंद मिलती है तो अच्छे प्रहार करते हैं। एक और हवाई फायर, फिर से गेंद आसमान में, कल्याण के नील गगन में, लगातार तीसरा छक्का, अक्षय देशमुख ऑन फायर। मैदानावरती जेव्हा 4 षटकं झाली होती तेव्हा 40 धावा लागल्या होत्या, तेव्हा कुठेतरी धावा आपण पाहिलं तर लगाम लावल्या असं वाटत होतं. मात्र अक्षय देशमुख यांनी सलग 3 षटकार मारल्यात. मैदानावरचं वातावरण उन्हामुळे तापलेलं आहे आणि फलंदाजीने सुद्धा मैदानावरचं वातावरण गरम झालंय. 3 मध्ये 3 लागल्यात, आता पुढच्या 3 मध्ये 3 लागण्याची अपेक्षा तमाम दर्शक प्रेक्षकांची. जी हाँ, बहुत बड़ा कीर्तिमान अपने नाम कर सकते हैं एससीए प्रीमियर लीग में। लगातार 6 गेंदों पर 6 छक्के जड़ने का कीर्तिमान 3 आ चुके हैं पहले 3 गेंदों पर इस आखिरी ओवर में। स्कोर 59 रन 3 विकेटों के नुकसान पर। अब अच्छी स्थिति में एक बार फिर से नजर आती हुई टीम ठाणे। और इस बार लेंथ में हल्का सा बदलाव, अब की बार गुड लेंथ पर पिच कराया, ये बेहतर लेंथ है, शरीर से टकराई थी। डॉट बॉल, वापसी करते हुए गेंदबाज। इसी तरह की गेंदों की आवश्यकता है कहीं ना कहीं वुरन सुपर किंग्स को। पहले 3 गेंदों पर हमने देखा उन्होंने लगातार शॉट रखा था गेंदों को, और लगातार कड़क पुल शॉट्स देखने को मिले थे। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, फुलर लेन खोद कर निकाला है। इस बार वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र में फील्डर तैनात है। एक रन पूरा किया, दूसरे की कोशिश, जोखिम हो सकता है। जी हाँ, बैट्समैन आउट और विकेट अपना सैक्रिफाइस करते हुए नॉन स्ट्राइकर्स एंड पर बल्लेबाज अक्षय के लिए। ये 43 पर है, पहले मैच में 76 नॉट आउट बनाए थे उन्होंने। स्कोर 60 रन 4 विकेटों के नुकसान पर। प्रमोद आउट हुए हैं, लेकिन यह समझा जा सकता है क्योंकि अक्षय बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं तो उनको स्ट्राइक पर लाने के लिए अपना विकेट सैक्रिफाइस कर दिया है यहाँ पर प्रमोद ने। टोटल अच्छा है, 60 रन बने हैं। आखिरी गेंद शेष है। उठा के खेल दिया है, टाइमिंग उतनी सटीक तो नहीं है लेकिन गैप में खेला है। पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, अंतिम गेंद पर चौका। कुल रन संख्या 64, 64 बनाए हैं इस सेमीफाइनल मुकाबले में। ठाणे टाइगर्स टीम ने 5 ओवर्स में और 65 रनों की चुनौती फाइनल में पहुंचने के ठीक 13 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे फाइनल में पहुंचने के लिए वुरन सुपर किंग्स को। और जितनी भी तारीफ की जाए उतनी कम रहेगी। अक्षय की 47 रन बनाकर नाबाद रहे हैं। और वो डॉन फिल्म का डायलॉग गायकवाड सर, मुझे याद आ रहा है कि डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है, वैसे ही अक्षय को आउट करना मुश्किल ही नहीं नामुमकिन रहा है पहले दोनों मैचेस में। पहले मैच में 76 नॉट आउट और इस मैच में 47 नॉट आउट। कमाल की बल्लेबाजी। 64 रन 65 की चुनौती है फाइनल में पहुंचने के लिए वुरन सुपर किंग्स के सामने। और यहाँ से अब एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में हम कर रहे हैं तब्दीली। माइक्रोफोन पर तैयार है आगे का आंखों देखा हाल सुनाने के लिए गायकवाड सर। धन्यवाद अजय।
निश्चितच SCAच्या माध्यमातून एक अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आपण स्पर्धा अनुभवत आहोत. कल्याण परिमंडळाचा एकंदरीत विचार केला तर एक सुरेख स्पर्धा, अनेक खेळाडूंनी भावना व्यक्त केल्या. अगदी पालघर जिल्ह्यातून आलेले खेळाडू असतील, रायगड जिल्ह्यातून आलेले खेळाडू असतील, की ज्या पद्धतीनं कल्याण SCAने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे ते लाजबाब आहे. पहिलं पर्व, परंतु सर्वांना वाटेल गर्व अशा पद्धतीचं हे पहिलं पर्व आपण अनुभवलं आहे. आणि यामध्ये फार महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदरणीय बोबडे साहेब यांची खूपच मोलाचं अशा पद्धतीने या स्पर्धेमध्ये योगदान राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे नाहिदे साहेब यांचंही अतिशय मोलाचं योगदान आहे. गणेश आव्हाड साहेब जे जनरल जॉईंट सेक्रेटरी आहेत त्यांचंही अतिशय मोलाचं योगदान आहे. कमलेश परदेशी सर यांचंही अतिशय मोलाचं योगदान आहे, तेही जॉईंट सेक्रेटरी आहेत. सुदर्शन कांबळे साहेब यांचंही अतिशय मोलाचं योगदान आहे. या स्पर्धेमध्ये आदरणीय तुकाराम गोडविंदे साहेब, सुनील खोजगे साहेब, ज्ञानेश्वर शिंदे साहेब, त्याचप्रमाणे तुषार भारित सर यांचंही जे खजिनदार आहेत SCAचे आणि त्यांचंही मोलाचं योगदान. प्रतीक म्हात्रे साहेब, प्रवीण राठोड साहेब, आदरणीय वैभव कांबळे साहेब, मनीषजी पाटील साहेब, शोन चारोस्कर, त्याचप्रमाणे बोरसे साहेब, नितीनजी कुंभारे साहेब, राऊत साहेब आणि सर्व SCAचे सभासद आहेत यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. मी तर निश्चित म्हणेन त्यांना सॅल्यूट असेल. 21 तोफांची सलामी द्यावी असं पहिलं पर्व, याचं निश्चितच आम्हा कल्याणवासियांना सुद्धा गर्व आहे की एक सुरेख पर्व आपल्या माध्यमातून जोडलं गेलंय. उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण अनुभवत आहोत. 5 षटकांमध्ये 65 धावा, या विजयाचं लक्ष्य 13ची सरासरी आणि निश्चितच दोन्ही आपण जर पाहिलं तर तलवारी धारदार आहेत. या धारदार तलवारी एकमेकांमध्ये भिडणार आहेत. पहिल्या 5 षटकांमध्ये आपण जो डाव अनुभवला त्याच्यामध्ये तर वारंवार तलवारी धडकल्या आणि ठिणगी उडल्याचा अनुभव आला. आता मात्र उरणची जी फलंदाजी आहे ती सुद्धा तेवढी दुवादार आहे, विस्फोटक आहे, विध्वंसक आहे. आणि या विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाजीला रोखलं जाईल की त्यांना पूर्णपणे मुभा मिळेल हे आपण पाहणार आहोत या 5 षटकांमध्ये. हे 5 षटक फार महत्त्वाचे आहेत कारण येथील विजेता संघ हा अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. मात्र येथे पराभूत होणारा संघ 3ऱ्या 4थ्या क्रमांकासाठी लढणार आहे. आपण जर पाहिलं तर किनाऱ्यावरती एखादा जलतरणपटू पोचत असेल आणि जर का त्याला किनारा गाठता येत नसेल तर ते दुःख फार मोठं असतं आणि त्यामुळे इथे आता येऊन परास्त होणं कोणालाही मान्य नाहीये. दोन्ही संघ हारागिरी पत्करणार नाहीत. ईट का जवाब पत्थर से मिलेगा अशा पद्धतीने दोन्ही संघ तयारीने सज्ज आहेत. ही लढत अतिशय महत्त्वाची आहे. SCA प्रीमियर लीग 2025 खऱ्या अर्थानं प्रीमियर लीग असं उल्लेख करतो, मात्र आपण जर पाहिलं तर नॉकआउट स्पर्धा आपण अनुभवलेली आहे. महिलांचा एक सामना आपण अनुभवला जो अंतिम सामना होता. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं महिलांनी सुद्धा सहभाग नोंदविला आणि SCAच्या या पर्वाला आकर्षक झळाळी महिलांच्या संघाने सुद्धा प्राप्त करून दिलेली आहे. त्यांचंही आम्ही मनपूर्वक कौतुक करू. पुन्हा एकदा रामनवमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आहोत आणि खेळाला सुरुवात होत येईल. 30 चेंडू 65 धावा जोडण्याचं आव्हान. पंच विष्णू असतील, त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पंच DK अतिशय सुरेख सुंदर रीतीनं पंचांनी सुद्धा मौलिक कामगिरी केलेली आहे. मला वाटतं आता मुख्य पंचाच्या भूमिकेत पंच DK नाही विष्णू आहेत. पंचाने ज्या पद्धतीने आपलं मनोरंजन केले ते लाजबाब आहे आणि प्रत्येक आपण पाहिलं तर वाईट चेंडू सलग 2 पडतायत तरी सुद्धा विविधता त्यांच्या वाईट देण्यामागे आपल्याला पाहायला मिळाली. रंजकता त्यांनी निर्माण केलेली, त्यांचंही मनपूर्वक कौतुक करावं लागेल. कारण जीवनाचा आनंद घेणं हे फार महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये ताणतणाव अनेक आहेत. ताणतणावापासून मुक्ती देण्यासाठी हा प्रयत्न SCAचा आहे. कारण आपण जर MSCBची नोकरी म्हटली तर जीवानिशी खेळ आहे. त्यामुळे आपण बोलतो अनेक वाक्यप्रचार आहेत, आगीशी कोणी खेळू नये. मात्र सातत्यानं आगीच्या संपर्कात असणारी ही मंडळी आहेत. तुमच्या आमच्या सुखी समाधानाच्या जीवनासाठी स्वतःच्या जीवानिशी खेळणारी ही मंडळी. दरम्यान खेळाला सुरुवात होते. ठाणे
संघाकडनं सलामीची गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज विपुल आणि अक्षय असेल. फलंदाजीला मात्र आपण पाहतो विपुल आणि साहिल ही जोडी. खूप धडाकेबाद फलंदाजी आम्ही विपुलकडनं पाहिली, साहिलकडनं पाहिलेली आहे. अक्षय गोलंदाजी सज्ज होतोय. अक्षय अष्टपैलू खेळाडू आहे. अक्षय देशमुख हुकुमाचा एका ट्रम्प कार्ड आहे. छोटासा रनअप. सामोरं जाईल फलंदाज विपुल. आणि दोन्ही सामन्यांमध्ये विपुलने दमदार कामगिरी केली. डावखुरा फलंदाज आहे. विशेष करून डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र हे त्याचं आवडतं क्षेत्र. त्या क्षेत्रामध्ये त्याने जे षटकार मारलेले आहेत ते लाजवाब आहेत. सकाळी अक्षयनं एक स्क्वेअर चेंडू होता आणि त्याच्यावरती जो स्टार्ट केला त्याच्यानंतर वीरेंद्र सेहवाग जणू काही मैदानावरती आला असाचा आभास आपला निर्माण झाला आणि त्याच पद्धतीची त्यांनी फलंदाजी केली. बोबडे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन आपण मंचावर यायचंय. खूप मौलिक कामगिरी आपल्याकडनं घडलेली आहे. 2 दिवसाचं हे सत्र, हे पर्व गर्वाचं पर्व आहे आम्हा सगळ्यांसाठी. दरम्यान अक्षय पहिला चेंडू सामोरा जातो तो विपुल. डावखऱ्या हाताचा फलंदाज. चेंडूला सुरेख रीतीने आपल्याला गुडलँड स्पॉटवरती चेंडू ठेवला. मात्र जाणीवपूर्वक चेंडूला अधिक उंची मिळणार नाही अशा पद्धतीनं चेंडूची ठेवण लाजवाब. संरक्षणात्मक खेळायला लागलो होतो विपुलला. कुठेतरी आपण पाहिलं तर वेगानं चेंडू आला. मातीची खेळपट्टी आहे आणि तिथेही आपण वेग साधू शकतो कारण माझे खांदे मजबूत आहेत, माझे बाहू मजबूत आहेत हे दाखवून देतोय अक्षय. अक्षयचा पुढचा चेंडू. आता मात्र आपण पाहतोय गोल्डन स्पॉटचा थोडासा पुढे चेंडू पडला होता, परंतु चांगली उसळी प्राप्त केली. सलग 2 चेंडू निर्धाव. उरण संघाला कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. सहज सोपं वाटत असताना कठीण परीक्षा द्यावी लागते. दरम्यान पुढचा चेंडू. रक्षात्मक धर्तीवरती हा चेंडू खेळला जातोय. कव्हरच्या क्षेत्रात सर्कल आतमध्ये हलक्या बॅटने चेंडू तटावला गेला. एक धाव घेतली गेली. खातं खोललंय वैयक्तिक आणि संघाचं. विपुल आता मात्र सामोरं जाईल तो साहिल. साहिलमध्ये सुद्धा ती क्षमता आहे. दोन्ही फलंदाज हे आक्रमक आहेत. दुधारी तलवार आहे. परंतु पहिल्या 3 चेंडूमध्ये वर्चस्व राहिलेल्या अक्षयचं पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय. 3 चेंडू 1 धाव आणि तिन्ही चेंडूंना अतिशय संरक्षणात्मक पद्धतीनं खेळावं लागलं. पहिला चेंडू संरक्षणात्मक खेळला गेला. दुसरा चेंडू जर बॅटला स्पर्शच झाला नाही. तिसरा चेंडू कव्हरमध्ये हलक्या बॅटनं तटावला गेला. एकेरी धाव जोडली गेली. अक्षय सामोर जाईल तो साहिल. निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टाईम फटका होता. मात्र मिड विकेटच्या क्षेत्राकडे एकेरी धाव जोडली जाईल. 2 धावा. दोन्ही खेळाडू एक एक धाव करतायत. मात्र विपुल 3 चेंडूला सामोरा गेला. 1 धाव काढली गेली. साहिल 1 चेंडूला सामोरा गेला. 1 धाव काढली गेली. 4 चेंडू 2 धावा. विजयाचं लक्ष पूर्ण करत असेल तर 13ची सरासरी. मात्र पूर्णपणे बॅकफुटवरती आहे उरण संघ. ठाणे दर्जेदार कामगिरी केली या संघानं. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी. टॉस केलेला आहे. आपले खांदे आपले बाहू किती मजबूत आहेत. वेगानं चेंडू सोडतोय. चांगले चेंडूची रिलीज, चांगली चेंडूची ठेवण आहे. योग्य दिशेनं चेंडू ठेवतो आहे. ही अत्यंत जमेची बाजू आहे. 5 चेंडू केवळ 2 धावा. काय गोलंदाजी ला जवाब. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच संरक्षणात्मक पद्धतीने फटका खेळला होता. चेंडू हवेत सुदैवी ठरला. मात्र गॅप शोधलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार चौकार. चेंडू होता. फटका फसलेला होता. 3 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर डोक्यावरनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला कारण पॉवर प्ले आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळला गेला. 4 धावा मिळाल्या. सुदैवी ठरलेला आहे या ठिकाणी फलंदाज विपुल. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात. बिनबाद 6 धावा
केवळ माफक धावसंख्या. इथून आपण पाहिलं तर पूर्व 4 षटकांमध्ये 59 धावांचं समीकरण बनलेलं आहे. म्हणजेच सरासरी आहे ती 14.75 ची येऊन ठेपलेली आहे. 14.75 न या धावा जोडाव्या लागतील. दुसरं षटक ठाणे संघाकडनं गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होत आहेत गोलंदाज. राठोड आहेत. राघव, माफ करा, राघवने सुद्धा यापूर्वी आपण पाहिलं चांगला मारा केलेला आहे. काल राठोड होते. एसीपी राठोड सरफरोशची आठवण आणून दिली, इतकी चांगली कामगिरी केलेली काल. दरम्यान राघव गोलंदाजी करेल, सामोरा जाईल तो साहिल. हवा छान वाहते. टेम्परेचर स्वाभाविकपणे त्याच्या आपण पाहतो की टेम्परेचर जरी अधिक असला तरी हवेमुळे जाणवत नाहीये. काल मात्र उलट झालं होतं, हवा नव्हती आणि त्यामुळे खूप खूप उष्णता जाणवत होती. म्हणजे ACAच्या कार्याला सुद्धा निसर्गाची साथ आहे, आशीर्वाद आहे असं म्हणायला हरकत नाही. चला खेळायला सुरुवात होईल. राघव गोलंदाजी करेल, सामोरा जाईल तो उजव्या हाताचा फलंदाज साहिल. उरण संघासाठी आता करो या मरो. दरम्यान डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू. यस, पंच बघा, पंच विष्णू यांची ही आगळी वेगळी शैली, क्या बात आहे. एक अतिरिक्त धाव, 7 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डिक्लर झोनकडे चेंडू जाईल. डिक्लर झोनमध्ये जेव्हा चेंडू जातो तेव्हा फलंदाजाला पण आपण पाहतो ॲडव्हान्टेज मिळत असतो आणि गोलंदाजाचं कधी कधी नुकसान होतं, कारण असे झेल सुद्धा होऊ शकत असतात. तिथे सुद्धा डिक्लरच्या रूपामध्ये धाव जात असते आणि फलंदाजाला वाटत असतं की मागच्या बाजूला आम्हाला धावा निघत नाही आहेत, म्हणजे आमच्यावर अन्याय होतो. तर तसंही नाही आहे. बऱ्याचदा तुम्हीच सुदैवी ठरता. धाव फलकावरती धावा झळकल्या गेल्यात, 8 धावा. दरम्यान एक चांगला फटका एका टप्प्याच्या साहाय्यानं चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. सीमा रेषा पार, चौकार दिसय. सुरेख NYS ऑडिओ डीजेची जी साथ आहे ती वाखणण्याजोगी. आवाज मात्र लाजबाब आहे, खूप सुंदर साथ. आणि विष्णू सरांनी तर या स्पर्धेला रंगदंडली. पंच शैलेश असतील, पंच डिके असतील, त्यांची जी निर्णय क्षमता आहे ती वाखणण्याजोगी आहे. या स्पर्धेमध्ये सगळं कसं छान छान घडलं आहे. उत्तमातील उत्तम अशी सर्वोत्तम स्पर्धा आपण अनुभवतोय. दरम्यान राघव यांचा पुढचा चेंडू. आता मात्र आपण जर पाहिलं तर यापूर्वी डाव्या एसटीच्या थोडासा बाजूला चेंडू ठेवला होता. उजव्या एसटीच्या आता रोखानं गोल्डन स्पॉटवरती चेंडूची ठेवण ठेवली जाते. राघवला आपली चुकी कळली आणि स्वाभाविकपणे फलंदाजाला त्यांनी बंदिस्त केले. धाव फलकावधी धावसंख्या स्थिर 12. दरम्यान पुढचा चेंडू. एक जबरदस्त फटका, घणघणाती आघात आणि या ठिकाणी वैभव कांबळे यांच्याकडे हा सुंदर फटका खेळला गेला होता. डीजे बघा, यापूर्वीच्या चेंडूवरती चुकीला परिमार्जन केलं असं वाटत होतं, पण इथे पुन्हा एकदा चुकी घडते. तुम्ही या मैदानातील वैशिष्ट्य आहे, जर फ्रंट फूटवरती येऊन फलंदाजानं खेळण्याचा प्रयत्न केला, मेरिटमध्ये पोहोचला
तर धावा होता आहेत आणि ती क्षमता साहिल आणि विपुलमध्ये आहे, दोघांनी सिद्ध केलेलं आहे. दरम्यान राघव गोलंदाजी करेल, समोर जाईल तो साहिल. निश्चितच एक चांगला चेंडू. आता मात्र एकेरी धाव मिळेल, एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. बिनबाद 19. खूप जबरदस्त आघात आपल्याला पाहायला मिळालाय. उत्तराला निश्चितच तर ईट का जवाब पत्थर से मिलेगा तो त्यावेळेस रोमहर्षकता वाढते, प्रेक्षकांना सुद्धा मनमुराद आनंद घेता येतो. स्पर्धा ACAची आहे, परंतु व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं खेळ पाहायला मिळाला. काही वेळेस आपण पाहिलं सरावाचा अभाव आहे म्हणून क्षेत्ररक्षणामध्ये चुका घडल्या, परंतु गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये वैविध्यता जी आम्हाला पाहायला मिळाली ती वाखणण्याजोगी आहे. 19 धावा, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. एकी गडी गमावलेला नाहीये. अजूनही 46 धावा जोडायच्या आहेत. या चेंडूवर जर मोठा प्रहार आला, चौकार षटकार आला तर निश्चितच एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज निर्माण होईल उरण संघासाठी. पण हा चेंडू जर का कमी धावा देणारा असेल तर ही जमेची बाजू असेल. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित यास, या ठिकाणी अतिशय दर्जेदार फलंदाजी करणारा विपुल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सर्कल रेषेच्या आत लाजवाब झेल टिपला जातोय. अरे साहेब, यांची नजर घारीप्रमाणे आहे, चेंडूवरची नजर डळू दिली नाही. काय झेल टिपला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 1 गड्याच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावरती. इथून विजयासाठी 3 षटकांमध्ये 46 धावांची गरज आहे. ज्यांनी धावांचा खोऱ्याने पाऊस पडला तो मात्र आपण पाहतोय तंबूमध्ये परतलेला आहे. विपुल बाद होऊन स्वस्तात बाद झाला. या 2 षटकांच्या डावामध्ये त्याला विशेष प्रभावी कामगिरी करता आली नाही. एक चौकार विपुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मात्र साहिलनं मात्र चांगली कामगिरी केली. आतापर्यंत साहिल 5 चेंडूंना सामोरा गेला, 13 धावा केलेल्या आहेत. ही अतिशय जमेची बाजू असेल. नव्याने आलेला फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा आहे महेंद्र आणि स्ट्राईकवर असेल तो साहिल. उरण संघ दमदार कामगिरी करत, जोमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत पोहोचला, परंतु आपण पाहतोय कुठेतरी त्यांच्या कामगिरीला खीळ लावणारी कामगिरी ठाणे संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. लाजबाब अक्षय देशमुख असतील ज्यांनी सुंदर असा खेळ केलेला आहे. कौतुकास्पद खेळ आम्हाला पाहायला मिळाला ठाणे सर्कल टायगर्स संघाकडनं. अक्षय देशमुख दुसरं षटक हाताळेल, वैयक्तिक आणि संघासाठी 3रं. दरम्यान सुंदर चेंडू, LBW नाही आहे, अपील केलं गेलं होतं. निर्धाव चेंडू, 19 धावा, 3रं षटक सुरू आहे. अक्षयचं हे षटक निश्चितच त्याच्या संघासाठी आणि प्रतिस्पर्धी संघासाठी धडकी वाढवणार असेल तर संघासाठी यशदायी फलदायी असावं हीच अपेक्षा कर्णधाराची असेल. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, ते तर्रार मारा, वेगवान मारा करतोय. जर आपण स्पीड मशीन आणली तर मला वाटतं साधारणपणे 120-130च्या स्पीडनं हा चेंडू निघून जातोय. दरम्यान पुढचा चेंडू, बॅटची आतल्या बाजूची कडा होती मात्र चेंडू उंच उडाला. फाईन लेगच्या क्षेत्राकडे डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल. केवळ 1 धावा. या 1 धाव्याने कुठलाही फरक ठाणे संघावर पडणार नाहीये. पण उरण संघ हळूहळू बॅकफूटवरती चाललेला आहे. ज्या संघानं सकाळपासून प्रभावी कामगिरी केली हा सामना रोमहर्षक असेल असं वाटत होतं, मात्र आपण पाहिलं तर अतिशय सुंदर ब्रेक थ्रू मिळून दिला. घारेंनी घारीच्या नजरेने जो झेल टिपला होता तो लाजबाब होता, कारण विपुलचा झेल होता तो आणि घारींच्या रूपाने तिथे एक भिंतच उभी आहे. खूप दमदार कामगिरी.
दरम्यान अक्षय देशमुख हुकमाचा एक्का आहे ठाणे संघाकडे आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. सकाळपासून आपण जर पाहिलं काय कामगिरी केली, अष्टपैलू कामगिरी आहे. अक्षय साहिलला पूर्णपणे बंदिस्त करून टाकले. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा झळकल्यात. एक गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. इथून अजूनही 45 धावा म्हणजे जवळ अप्रतिम गोलंदाजी. साहिलला काही हे कळत नाहीये, संभ्रमित झालेले आहे जणू काही. आणि अशा पद्धतीनं मैदानावरती वातावरण होतं याचा आम्ही अनुभव घेतला, ज्याला ग्राउंड हिप्नॉटिझम आपण म्हणूया. तुकाराम गोडविंदे यांना धाव घेण्याची गरज नसेल ते धाव घ्यायला सुटलेले होते. दरम्यान एक सुरेख चेंडू निश्चितच अशा पद्धतीनं अक्षय देशमुख याने दाखवून दिलं मला हुकमाचा एक्का का म्हणतात. यस, फ्लाइंग स्क्वॉडचा तो आपण पाहिल्याचा प्रभाव होता, त्यांचा हिप्नॉटिझम होतं. म्हणजे सुमित सरांनी ते हिप्नॉटिझम केलं होतं असं म्हणायला हरकत नाही. सुमित सर आहेत कुठे? शॉन सरांनी केलं होतं. दरम्यान 3 षटकांचा खेळ मला वाटतं या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावफलकावरती केवळ आणि केवळ 20 धावा, 6.66 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. इथून विजयी व्हायचा असेल तर 45 धावा जोडाव्या लागतील. 2 षटकांमध्ये 12 चेंडू 45 धावा आणि 14 षटक घेऊन येत आहेत गोलंदाज गारे साहेब. घारीप्रमाणे ज्यांची नजर आहे. दरम्यान पुढचा चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातंय. डाव्या एसटीच्या बाहेर आहे असं वाटून ते खेळतात, मात्र चेंडू एष्ट्यांवरनं जातो आहे. महेंद्र स्ट्राईकला. दरम्यान पुढचा चेंडू घारे. सुरेख गोलंदाजी आहे. घारेंनी दिवसा महेंद्रला तारे दाखवले, मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही. 4 धावा, कारण हा पाय बाहेर होता. बाहेर पाय सीमारेषेच्या पडल्यामुळं हा चौकार आहे. चेंडू अडवला गेला पण पाय मात्र बाहेर गेलेला होता. चौकाराच्या जोरावर 24 धावा. निश्चितपणे घारेंनी महेंद्रला तारे दाखवले होते पण क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही. आता महेंद्रला जीवनदान मिळालंय, मग तो घारेंना तारे दाखवेल का पाहूया. लढाई तर झाली पाहिजे, बॅटल चांगलं रंगलं पाहिजे. मैदानावरती बघा जी धूळ आहे ती वारंवार हवेच्या मध्ये ओढवली जाते. एक मोठा फटका. यस, दिवसा ढवळ्या तारे दाखवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, महेंद्र दाखवून देतोय. आणि घारेंच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार. जोडाव्या लागतील. 9 चेंडू 35 धावेचं समीकरण असेल. आणखी एक मोठा फटका. लाजबाब काऊ गोलंदाजीच्या क्षेत्रात चेंडू जाईल सीमा रेषा पार. सलग दुसरा षटकार. मारलेली आहे. सगळे खेळाडू एकत्र जमले कारण सलग 2 षटकार जोडले गेले. 8 चेंडू 29 धावेचं समीकरण आहे. दगदग धडधड वाढवली जाते. आणखी जर का एक षटकार आला तर मात्र मैदानावरती मोठी खळबळ माजलेली असेल. काय घडणार आहे. 2 चेंडू जे महत्वाचे निर्णायक आहे 4थ्या षटकातील.
8 चेंडू 29 धावेचं समीकरण. घारेंच्या गोलंदाजीवरती सलग 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. महेंद्र हवेची सुद्धा साथ लाभलेली आहे चांगली. दरम्यान पुढचा चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईट. 1+1 2 धावा, निर्णायक धावा. 8 चेंडू 29 धावेचं समीकरण होतं. आता मात्र 8 चेंडू 27 धावेचं समीकरण. बापरे, इथे या 2 चेंडूत जर एक मोठा प्रहार झाला तर सामन्यामध्ये सनसनाटी निर्माण होईल. तर बॅट पुढचा चेंडू. यस, चेंडू फटका फसलेला आहे आणि यस, अप्रतिम झेल. चांगल्या चेंडूला सीमारेषा पार, मात्र एका खराब चेंडूवर फलंदाज बाद. एक खराब चेंडूवरती महेंद्र बाद झाला. निराश असेल, संघही निराश असेल, कारण सहज चेंडू मिड विकेट काऊगौडाच्या क्षेत्रामध्ये सीमारेषा पार जाईल असं वाटत असताना फटका नीटचा चेंडूला स्पर्श आपल्याला पाहायला मिळाला नाही. कुठेतरी बॅट वेगानं अधिक फिरली गेली होती, त्यामुळं मिस टाईम फटका पाहायला मिळाला. मात्र क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, घारे साहेबांचं कौतुक करावं लागेल. तन्मय आलेला आहे. अचूक या ठिकाणी कोणताही दबाव त्यांनी घेतला नाही. सलग 2 षटकार लागल्यानंतर ते इथे फलंदाज सांगतायत बारी बारी सबकी बारी, कभी बल्लेबाज की बारी तो कभी घारे साहब की बारी. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच एक चांगला आघात. यस, काऊकोणा क्षेत्रात चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. कुठेही जाऊ नका. 6 चेंडू 21 धावेचं समीकरण आहे. वातावरण गरम आहे, मैदानावरती सामना रोमहर्षक आहे आणि घारे साहेबांच्या षटकामध्ये 24 धावांची लयलूट झाली. दोन्ही फलंदाज एका बाजूला तन्मयतेनं खेळतोय. आल्या आल्या एका चेंडूत 6 धावा जोडल्या, म्हणजे 600ची सरासरी. दुसऱ्या बाजूला अजूनही मैदानावर साहिल आहे, ज्याला आपण पाहिलं तर तिसरं षटक अक्षयचं खेळताना खूप चाचपडला होता. पण साहिलला आता मात्र पूर्णपणे खांद्यावरती आपल्या जबाबदारी घ्यावी लागेल. जे तिसऱ्या षटकात घडलं नव्हतं ते 5व्या षटकात घडून दाखवायला लागेल. मैदानावरती हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे, अनुभवायला मिळणार आहे. कारण एका बाजूला असेल तन्मय, दुसऱ्या बाजूला असेल साहिल. सलामीला आलेला फलंदाज साहिल खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत उरण संघ आश्वासित आहे. मात्र दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोघांची हवा गेलेली असं मी म्हणेन. कारण दोघांकडनं जल्लोष बंद झालेला आहे. दोघांमध्ये टेन्शन आहे, कारण ही वेळ आहे जबाबदारीची, जाणीव आहे. आतापर्यंत आम्ही खूप काही कमवलं, पण आता जर चूक केली तर सारं गमवण्याची वेळ आलेली आहे आणि सर्वस्व गमवायला कोणाला आवडत नाही. निश्चितच खूप सुरेख सुंदर असा क्षण आहे. 6 चेंडू 21 धावा, 21 धावेचं समीकरण. 6 चेंडूंमध्ये 21 धावा जोडल्या जातील का? गोलंदाजी धुरा सांभाळतोय गोलंदाज चव्हाण. सामोरं जातोय साहिल, सलामीला आलेला फलंदाज. पहिला चेंडू. यास, चांगला प्रहार एखाद्या पैदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतील 4.
खऱ्या अर्थानं सामना जसं जसं रंगत जातो ना साहेब, जसं टेम्परेचर वाढत जातं तसं आमच्या विष्णू सरांचा उत्साह वाढत जातो. विष्णू सर, आता मात्र प्रत्येक चौकार षटकाला जल्लोष झाला पाहिजे, विकेटला जल्लोष झाला पाहिजे, वाईट डोला पण तुमच्याकडनं जल्लोष झाला पाहिजे, ही अपेक्षा आहे आपल्या स्पर्धेचे करते धरते आदरणीय बोबडे साहेब यांची. 5 चेंडू 17 धावेचं समीकरण, धगधग धडधड. बघा ओरणचे सगळे खेळाडू उठलेले आहेत, हाय व्होल्टेज सामना आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर कपाळात जाणं याचा अनुभव सगळे घेत आहेत. दोन्ही संघ, कारण इथे जो जिंकणार आहे तो अंतिम फेरीत पोहोचणार आहे आणि तिसरा चौथा क्रमांक कोणालाही नको आहे. 5 चेंडू, चव्हाण गोलंदाजी करतील, सामोरं जाईल साहिल ज्यानं धडाकेबाज फलंदाजी केली. अक्षयच्या मारायला खेळून काढलेला, अक्षयने त्याला बंदिस्त केलं होतं. चव्हाण तो साहिल, पुढचा चेंडू जबरदस्त आघात, एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जातोय लॉंगांच्या क्षेत्राकडे पळून, दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद. यह है क्लायमॅक्स. डीजे ओके, इथे आपल्याला कॅमेरा आहे, युट्यूब आहे. यस, तिसरे एम्पायर बघा जरा, तिसरे एम्पायर आलेले आहेत. यस, पंच शैलेश, क्या बात है. 4 धावा, 4 धावा. हा उरणचा संघ, मी मगाशी कपाळात म्हटलं होतं, आता नाकापर्यंत असेल. सरांना सुद्धा विष्णू सरांची शैली खूप आवडली आणि अजय गरज सर म्हणाले त्यांनी आपल्याजवळ जेवढी कपाट होती ती सगळी खोललेली आहेत, म्हणजे त्यांनी काही ठेवलेलेच नाहीये. अशा पद्धतीने सर्वस्व शैली जे आहेत त्यांनी इथं नक्कीच उधळण केलेली आहे. चला चव्हाण, सलग 2 चौकार. पुढे काय घडतंय? 4 चेंडू 13 धावा. हा ब्लॉकचा भेद घेणारा चेंडू होता, पळून एकदा पूर्ण गेले. दुसऱ्या धावेचा निश्चितपणे प्रयत्न असेल, स्ट्राईक हातात ठेवण्याचा हा प्रयत्न यशस्वी, आणि फेकी चुकीची झालेली आहे, परंतु धाव घेतली जाणार नाही. आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहेत. धाव फलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 54. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. हा टाय झाली तर सुपर ओव्हर, पण हा 11 आहे, कोणाला बकरा बनवेल, फलंदाजाला की गोलंदाजाला, बघूया. पुढचा चेंडू निश्चित एक जबरदस्त गणगणाचा आघात, चेंडू जातोय वाईडिश काऊ कॉर्नरच्या क्षेत्राकडे. लाजवाब षटकार. गरज आहे. विष्णू सर जिथे असतील तिथे दिल खेचक, दिल खुश, लाजवाब विष्णू सर. विष्णू शिंदे जबरदस्त. 2 चेंडू 5 धावेचं समीकरण आज मैदान गाजवलं आमच्या विष्णू सरांनी. बोबडे सर शब्द सुचत नाहीयेत, इतकं अप्रतिम. म्हणजे तुमच्या स्पर्धेला खऱ्या अर्थानं मी म्हणेल 4 चांद जगदाळे साहेब आले तेव्हा लागले, पण 5वा चांद मात्र विष्णू सरांच्या रूपाने मैदानात आहे. चला 2 चेंडू 5 धावेचं समीकरण. अक्षय देशमुख निराश आहेत. अरे काय स्वप्न पाहिलं, काय खेळ केला
आणि इथे मात्र माझ्या पदरी निराशा आणली जाते. अक्षयने जर तिसरं षटक हाताळलं होतं, केवळ 1 धाव देणारं षटक होतं, पण त्या अक्षयच्या कामगिरीवरती पूर्ण पाणी फिरवलं जातंय का? अजूनही वेळ गेलेली नाहीये. 2 चेंडू आणि आपण जर षटक पाहिले ना, 2 षटकांमध्ये अक्षयने 7 धावा दिल्या होत्या. म्हणजे 2 षटकातल्या 7 धावा बाजूला काढल्या तर किती जबरदस्त. यस यस, खेळ सुरू करा, खेळ सुरू करा. बघा ओरणचं संघ माशी म्हणालो ना, ते कपाळात होतं, आता मात्र पोटापर्यंत पोहोचले. आता ते हळूहळू हळूहळू खाली 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 अशा पद्धतीनं सेव्ह होत आहेत. परंतु 2 चेंडूत 5 धावेचं हे समीकरण हे सुद्धा अजूनही कठीण आणि सोपं अशा पद्धतीनं आहे. इथून कोणी जिंकू शकतोय? सामना शेवटी जो जिंकणार आहे तोच विजय होणार आहे. आणि जर दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली तर सुपर ओव्हर, लक्षात घ्या, आम्हाला सुपर ओव्हर पाहायला आवडेल, आम्हाला सुपर ओव्हर पाहायला आवडेल. पण दोघांना मात्र नक्की इच्छा असेल कोणीतरी एक जिंकावं. चलो चव्हाण, 2 चेंडू 5 धावेचं समीकरण आहे. मैदानावरती वातावरण गरम आहे, पण मैदानाच्या बाहेर बघा उरण आज लाजबाब अशा पद्धतीने खेळी करणारा साहिल. ते ज्या पद्धतीनं देशमुख यांच्या गोलंदाजीला सामोरा गेला, कारण त्यांनी आपण पाहिलं तर 12 चेंडूत केवळ 7 धावा त्याच्या गोलंदाजीवर त्यांनी वसूल केल्या होत्या. चव्हाण यांचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो साहिल. 2 षटकात 45 धावांची गरज होती आणि तिथून आपण पाहतोय काय जबरदस्त गणगडाती आघात झालाय. चव्हाण चलो, चव्हाण, मानसिक दबाव आता मात्र चव्हाणवर आहे. आणि बघा सिली मिडॉपला क्षेत्ररक्षक लागलाय. यस, एक उत्तुंग फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, जेल टिपला जातोय. क्लायमॅक्स अभी भी बाकी है. डीजे पाच धावेचं समीकरण आहे. 4 धावा दिल्या सुपर ओव्हर. आणि बघा मगापासून उरण संघाचं कपाळात म्हणत होतो पोटापर्यंत, आता पुन्हा कपाळात आलेलं आहे. सामना मात्र मी एवढं नक्की म्हणेन, एसएच्या आयोजकांना तुमच्यासाठी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. स्पर्धा कशी असावी? स्पर्धा सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशन कल्याण एसईए 2025 प्रीमियर लीग लाजबाब, अप्रतिम. यस, एक चेंडू जर 5 धावा म्हणजे षटकार आहे, षटकार मारला गेला तर निश्चितपणे विजय असेल उरण संघाचा. चौकार मारला गेला सुपर ओव्हर आणि त्याही पेक्षा कमी धावा जर झाल्या तर मात्र अक्षय देशमुख यांच्या मेहनतीला यश मिळेल. चलो, अमोल फलंदाज आलाय. यस 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 यस, स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवरचे आपण जर पाहिलं तर दोन्ही जर का फेज जुळले तर इथं नक्कीच शॉर्ट सर्किट होऊ शकतं. परंतु मला वाटतं सिली मिडॉपला जो क्षेत्ररक्षक लावला त्याचाही मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळाला. चला पुढचा चेंडू चव्हाण. आता मात्र बघा पंचांची इथे आपण पाहिलं तर थोडीशी हालचाल आम्हाला ग्राह्य नाहीये, कारण जबरदस्त पंचांची भूमिका आहे. चलो, एक चेंडू आणि 5 धावांची म्हणजे षटकाराची गरज आहे. 1 मध्ये 6 होणार का? चौकार झाला तर सामना बरोबरीचा. सुपर ओव्हर आणि बोबडे साहेबांना सुपर ओव्हर पाहिजे, गोडविंदे साहेबांना सुपर ओव्हर पाहिजे, आव्हाड साहेबांना सुपर ओव्हर पाहिजे. सर पाहिजे ना? दरम्यान पुढचा चेंडू, यस, आणि अक्षय देशमुख
यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय. अभिनंदन अभिनंदन ठाणे संघ, अभिनंदन चव्हाण आणि हार्ड लक टफ लक उरण संघ. खूप जबरदस्त कामगिरी, खूप जबरदस्त. तर आपण जाणार आहोत नाणेफेकीकडे, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची नाणेफेकी. येस डीजे बजाव आणि ठाणेवाल्यांना जरा आनंद करून घ्या आणि मग टॉस साठी या ठिकाणी आहे आणि त्याचप्रमाणे फ्लाइंग स्क्वॉड.